माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे। ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे। आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल, तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे, माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार। सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यावर जे काही माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे। आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल, तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे, माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार। जय श्रीराम, जय श्रीराम। त्रास होतो बाहेर कशी असते आणि लोकांनी आई तुम्हाला सांगते याच्या आधी काय झालं ते आम्हाला माहित म्हणायला पाहिजे। पण आता तो आहे ना, आता ते भाऊ एवढे होते ना, 80% त्यांच्यामध्ये हे झालं होतं। म्हणून तुम्ही या मीडियावाल्यांनी काय करायचं, आम्हाला भीती वाटलं अशी शब्द आम्हाला नाही ते आवडत नाही ऐकायला। आम्हाला खूप वाईट वाटतं बघा। लोकांनी त्यांना कुख्यात म्हणून विख्यात म्हणावं, मेन असं म्हणजे त्यांचा उच्चार असावा करावा। आमची सुधारणा झाली आमच्यामध्ये, आमच्या मुलांमध्ये। आम्ही इतक्या बिनधास्त राहतोय माहितीये का। 4 वर्ष झाले भाऊ इथं आलेत ना, तसं आम्ही एकदम मस्त राहतोय। आम्ही डोळ्यांनी बघितलं ते गुंड वगैरे असा शब्द अजिबात नाही, त्याला सुद्धा वापरूच नाही। ऐकायला आमच्यासाठी गुंड नव्हता, आमच्यासाठी देव माणूस होता। आमच्यासाठी ह्यांच्या आधी काय झालं ते आम्हाला माहित नाही, पण आता ते ना 100% त्यांचंच हे झालं होतं म्हणून ते बिनधास्त राहतो। 4 वर्षात काय सुद्धा असं कोणी काटा काढेल हे आम्हाला माहित नव्हतं। त्यांचा असा आघात होईल असंही आम्हाला काही माहिती नव्हतं, पण आमच्यासाठी तर देव माणूस होते ते। त्यांच्याबद्दल एवढं काय सांगायचं म्हणलं ना तर खूप आहे, पण आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच बोलू द्या। काही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त मीडियावाल्यांनी कुख्यात गुंड वगैरे असे शब्द, गुन्हेगारीचा शब्द अजिबात वापरू नका। कारण आम्ही बहिणी ताई आहे असं आम्ही त्यांचं ना, आम्ही माझं तर मुलासारखं आहे बघा, वर्ग सुरू केले मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणे। मुलींना उद्या जर कुठला प्रॉब्लेम आला तर मुलींनी स्वतः त्यांचं कसं संरक्षण करायचं यासाठी त्यांनी स्वतः लढा दिला, मुलींना सांगितलं। आणि स्वतः खासगी त्यांनी स्वतः जात होते बघायला सुद्धा मुलींनी कसं करतात। आणि जरी तुम्ही लोकांनी ते बघितलं तरी तुम्हाला कळेल की त्या मुली खरंच काय करतायत म्हणून। आणि तसं बोलून आम्हाला थोडंसं वाईट वाटतं न्याय पाहिजे। सांगितलं की आई बापांना विसरू नका, आई बापांना देवासारखं आणि असं म्हणजे आम्हाला पण ऐकलं ना टीव्हीला काटा येतो। आणि आताच्या काळामध्ये लोक गायींना मारतात आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांचं संरक्षण बघितलं गायीचं कामाला लावलं त्यांनी, स्वतःचे विचार नाही केला। बरं मुलांना म्हणलं तुम्ही तुमच्या कामाला जा, त्यांनी म्हणून स्वतः एकटे फरीत होते ते। काय नाही भाऊ, फक्त लेडीजला खूप मान द्यायचे मनापासून। ते आमच्या दारावर हे नव्हते करत आणि कुणाला कधी नाही बोलले नाही कुठल्याच गोष्टीला। लेडीज ही आपली आई बहीण आहे, तिला मान द्या, त्यांचं भाऊंचं होतं। पण तुम्ही गुन्हेगारी हे शब्द फक्त जे त्यांचं पहिली होती पहिले लहानपणापासून ते तसे बोलायचे, वहिनीला वहिनी आईला आई असं बोलायचे। ते कधी कुणाकडे मानाशी उचलून पण बघितली नाही त्यांनी, ते सरळ चालायच्या रस्त्यानंतर त्यांची खाली बघून चालायचे ते। हा जसे लहानपणात होते, आम्ही लहानपणापासून त्यांना बघितलं जसे लहानपणात होते। आम्ही त्यांना नावाने हाचे बोलायचं की हे नव्हतं आमचं लहानपणापासून, आम्हाला वाटायचं लहानच आहे। एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे की मुलांसाठी काय करावं हे भाऊंनी आम्हाला शिकवलेले आणि आम्हाला मुलांना मार्गदर्शन देऊन त्यांना पुढे पाठवलेले कुठल्याही कामात।